एका GBS नामी व्हेरियंटने महाराष्ट्रात वाढवली डोकेदुखी. नेमका हे व्हेरियंट आहे तरी काय, जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये. GBS व्हेरियंट गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दहशत माजवतोय. हे व्हेरियंटचा विळखा विदर्भसह पश्चिम महाराष्ट्रातही पाहायला मिळाला. गेल्या दिवसांपासून रुग्णांमध्ये वाढ होण्याचे चित्र दिसत आहे. परंतु आरोग्य विभागाने सतर्कतेचा पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. मात्र घाबरण्याची गरज नसल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. हा व्हेरियंट जुना असल्याचा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले. GBS सिंड्रोम बद्दल जी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये माहिती नाही किंवा थोडासा एक भीती आहे, ती एवढ्यामुळे आहे की कदाचित कोरोनासारखा असा आहे का, नवीन आजार आहे का, असं अजिबात नाही. हा आजार पाण्यामुळे पसरतोय असल्याची ही प्रतिक्रिया आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. नांदेड गाव जे आहे त्या विहिरीतून जो पाणी पुरवठा होतोय त्या भागामध्ये मुख्यतः केसेस असल्याचं दिसून आलेलं आहे. पाण्याच्या संसर्गामुळे पोटाचं इन्फेक्शन होऊन त्याचा परिणाम स्वरूप म्हणजे त्याच्यामुळेच GBS सिंड्रोम हा आजार झाल्याचे अंदाजित आहे. तर या परिस्थितीमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. स्वतःची काळजी घ्या. स्वच्छ पाण्याचा वापर करणे गरजेचं आहे. असाच काही महत्त्वाच्या बातम्या किंवा अपडेट्स पाहण्यासाठी HD न्यूज नेटवर्क मराठीला सबस्क्राईब करा.